अगं एवढं ऊन होतं ना, मला असं वाटत होतं का आज सुद्धा नाही यावं कामाला. दोन गोधड्या घेऊन झोपा. हा नाही झोप नाही दुपारची. मग काय करायचं. हा ना, कामालाच येऊशी वाटत नाही बाई. पण आता काय करते, भिशा लावल्यात म्हणून कामाला यायचे. नाही तर कामालाच नसते आले, घरीच राहिले असते चटणी मिरची खाऊन मरू दे. दिवस आता पाऊस पडल्या मग कामाला यायचं. एवढा महिना. हा ना, किती ऊन पडले बघा. एक सूर्य कसा पार नसतं, त्यांनी सगळ्या कळ्या खोलल्यात आमच्या अंगावर. एवढं आमच्या मालकीनबाईची किती गडबड चालली बिचारीची. इकडं बांध तिकडं बांध, बाबा ओरडतात. आजी पटापट पटापट बांधती. कसं आहे, ह्या आजीकडून शिकलं पाहिजे काम करायला. आजीचा व्हिडिओ घ्या. हा ना, मग तेच ना ग, किती काम करते बघ आजी. आम्हाला थोडं ऊन पडलं तरी आम्हाला असं वाटतं घरीच राहावं. आणि आजी बघा किती वयस्कर आहे तरी काम करते बिचारी. दलताय तुम्ही काय केलं 2-4 दिवस? मी हां काय नाही, आराम केला. काल झोप काढली चांगली. हा ना, आणि मग आल्या ना आज. हा आज आले. हा ना, पण आज आले, पण असं वाटतं की नसतं आलं तर बरं झालं असतं ना. हम्म. काय हो, आठवड्याचा दुसरा दिवस. भिशीपुरतं यायला लागते नाही की 2 दिवस भरवले. नाही आपल्या विषय नाही. हां भाभे, पण माझ्या बहिणीला तो बाजरी दिली नाही बरं काय, एवढं लक्षात ठेव. अहो आता बाजरीवरून सकाळी बघितलं ना काय करतात लोकांचं धान्य. पण आता मलाच वैताग झालाय जीवाला. माझी बहीण किती ग टेन्शन मध्ये माहिती का. टेन्शन मध्ये आली असं. मग देते म्हणली, हे ना एखादाच नानीने केलंय सगळं. देते म्हणली आणि दिली नाही तो बाजरी तिला बिचारीला. बाई गद्दारी केली बाबा. गद्दारी केली, गद्दारी. आणि कशी भांडायला माहितीये का. हा घाबरते बाई भांडायला नको व्हायला गाडीमध्ये. हा ते तर आहेच आहे, पण द्यायला पाहिजे ना ग. तिने मागितली होती ना अगोदर बाजरी, मग तिला द्यायला पाहिजे होती का नाही. अगोदर कोणीच नाही मागितलं. जरा म्हणलं ना म्हातारे माणूस समजदार आहे. म्हातारे माणसानेच म्हणायला पाहिजे नव्हतं ग. हाय का नाही. 4 कट्टे राहिले. चला आपण सगळेजण एक एक कट्टा घेऊ. हा माणूस समजणार ना. एक एक कट्टा सगळ्यांनी घेतला असता बिचारीला. मला एकच बात झालं, माझ्या नी झेपत नाही एवढे पैसे एकदम द्यायला. हा तुम्ही एखादा कट्टा घ्या, मी एखादा कट्टा घेते, नंतर एखादा बघा. हाय का नाही. समजदारपणा घ्यायला पाहिजे ना. बघ ना, समजदार माणूस समजदारपणा घेत नाही. जाऊ दे द्या ना जाऊन. जाऊ दे, तिला भेटनवाली कुठं तरी बाजरी. पण तिला वाटलं ना बाबा, भाभीला सांगितलं होतं. खैरीबाईची निघणार अशाने चालतं ना तुला फोन. हा केला होता ना, खैरीबाईकून घेऊन. घेता ग. नाही, खैरीबाईकूनच घ्यायची आता. बाई पुढं भेटन तुम्हाला, भेटल्याशी राहीन का धान्य, भेटणारच आहे तुम्हाला धान्य. हा पण अगं सांगितलं होतं म्हणून, नाहीतर काय. तेच ना सांगितलं. हो, माणसाला वाटतं ना का भेटावं बाई, आपण विश्वास ठेवलाय आपल्या हाय तिथं. तेच ना, मग इकडे तिकडे शिकत नाही ना माणसा. तेच ना. जाऊ दे, भेटनवाली तिला. भेटन मध्ये कुठं वर्षभराचं धान्य घेऊन ठेवलं म्हणजे टेन्शन नाही राहत. असं वावरात काम करायचं रोज, आणि मग धान्य ते असं 5 किलो 2 किलो आणून परवडत नाही. एकदमच घेतलेलं परवडतं. वर्षाचं एकदाच घेऊन ठेवायचं. चला आता लय घाम आलाय, लय टेन्शन आलंय आता. लय मला असं वाटतं पळून जावं सावलीला. लय घाम आलाय पाक. घरी जाऊ काय मग. हा ना नीलमताई, चला बरं आपण 2घी जण जाऊ. कुठून आलं मला. हा मी नेते तुम्हाला, तुम्ही चला. हा चला मरू द्या. सवडे तुला यायचं का कुठं नेते घरी. चल ना चल ना चल ना ग. 350 म्हणा. 350 ते 350 चल घरी. बारीक आहे ग. हा ना, आता माझं निम्मी म्हातारी होऊन जाईल तरी माझं पिल्लू कमावलं नाही लागलं. लागणवाली लागन. टेन्शन नको घेऊ तू. पोर चांगल्या नोकरीला लागणवाली नको टेन्शन घेऊ. जसं माझं लागले तसं तुझंही लागणवाली. चला मंडळी, खूप ऊन झालेलं आहे. आता 2 वाजता जेवायची सुट्टी होईल. तोपर्यंत बांधायचं, एवढी पत भिडवायची आहे. आणि अशी बांधणी चालू आहे आमची. दिसते का, अशा आमच्या महिला आहेत. हां चला मंडळी, बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कशी वाटते आमची बांधणी कमेंट्स करून सांगा. चला बाय.